मस्त लागते उसळ. आम्ही लय खात होतो पहिला असला. दाताखाली आली कशी कुरुम कुरुम कुरकुर अशी लागते. त्यामुळे ही चवीला पण मस्त आणि खाताना पण वेगळा ह्याचा फील येतो. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशी एक उसळ, जी उसळ 99% लोकांना माहीत सुद्धा नसेल. आणि हीच उसळ गेल्या 25-30 वर्षापूर्वी लोक लय आवडीनं खायची. पण आता माहीत नसल्यामुळं बऱ्यापैकी लोकांच्या खाण्यातनं ती उसळ गेली. तर आजपर्यंत आपण बऱ्याच वेगवेगळ्या कडधान्याची उसळ खाल्ली, पण ह्या बोंडाची उसळ आपण खाल्लेली नाही. तर ती उसळ आहे जवसाच्या बोंडाची उसळ. तर जवसाच्या बोंडाची उसळ कशी केली जाते ते आज आपण बघू. आता ही बोंड तोडताना लय कवळी पण तोडायची नाही ती, लय निबार पण तोडायची नाही ती. मध्यम बोंड तोडायची, म्हणजे ती चवीला चांगली लागते. ती लय निबार असली तर थोडी डचाक डचाक लागू शकते, ती लय कवळी असली तर जरा ती कडवट लागू शकते. आणि त्याचबरोबर ह्या बोंडाला खाली कमळासारख्या पाकळ्या असतात. तर त्या पाकळ्या खाली त्याच्या देठाला असं नकाने दाबलं की त्या पाकळ्या जिथल्या तिथंच राहते आणि बोंड तेवढं तुटून आपल्या हातात येतं. तर ती तसं नकाने त्याच्या देठाला दाबायचं का, तर त्या पाकळ्यासकडे जर बोंड आपण तोडून नेलं घरी तर ती परत आपल्याला नीट करावं लागणार आहे. त्यापेक्षा तोडतानाच देठाला थोडं नकाने दाबायचं. दाबलं की ती बोंड रिकामं होते आणि पुढचा मग आपला नीट करायचा त्रास वाचणार. बोंड पाण्यात व्यवस्थित 2-4 वेळा खंगळून घ्यायची. त्याचबरोबर हाताने खसाखसा चुळून घ्यायची. हाताने व्यवस्थित चुळली की त्याच्यावर जी काही धूळ असेल, फफोटा असेल, त्याचबरोबर मवा असेल, चिलटा असेल, ती सगळी निघते ती आणि बोंड एकदम स्वच्छ होते ती. आता ह्या बोंडाला नीट करण्याजोगं काय नसतं. ही जी काय चुकून पाकळ्या राहिलेल्या आहेत ती पाकळ्या तेवढ्या काढायच्या आणि ती पाकळ्या व्यवस्थित काढल्या की ही बोंड नीट झाली. आता ह्या उसळीला फुडणी द्यायला जे साहित्य लागणार आहे त्यात खोंगा दीड खोंगा शेंगदाणा घेतल्यात, 2 चमचे चटणी घेतली, एक 5-6 पान आहे ती कढीपत्त्याची, 2-3 ठोंब कोथिंबीरचे घेतले तोडून, एक 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1.5 चमचा मीठ घेतले, 1 चमचा जिरी आणि 1 चमचा मोहरी. आता ह्याची सगळ्याची फुडणी द्यायची.
अगोदर आपण बोंडाची उसळ करून खायचो, चटणी करून खायचो. आजकाल आता ही बोंडाची उसळ कोण करूनच खात नाही. जवसाची चटणी करून खात नाही ते बोंडाची उसळ कवा करून खायची ती. जवस पण लावायचं कमी आले. आता कुठं तर करते ती नवस लसणाच्या कडाने हे लावायचं, विस तुस हरभऱ्यात टाकायचं. 2 पळ्या तेल टाकायचं. तेल गरम झालं चांगलं की जिरी मोहरी टाकायची, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता, चटणी, मीठ, शेंगदाण्याचं कूट. हे आता चांगलं परतून घ्यायचं. हे आता जवसाची बोंड टाकायची. थोड्या वेळ ह्याला झाकून ठेवायचं. एक जाळ द्यायचा आणि जेवाय बसायचं. आता उसळ शिजाय ठेवली. उसळ शिजायला काय लय वेळ लागत नाही. अगदीच 5-10 मिनिटात उसळ आपली शिजून तयार होती. आता झाकून ठेवली. 5-10 मिनिटं वाट बघायची आणि जेवायला बसायचं. ही झाली आता उसळ. कधी झाली? लई भारी झाली. आम्ही लई खात होतो पहिला असला. मस्त लागते उसळ. आणि ही उसळ चावताना वेगळाच फील येतोय. दाताखाली आली कशी कुरुम कुरुम कुरकुरकुर अशी लागते. त्यामुळे ही चवीला पण मस्त आणि खाताना पण वेगळा ह्याचा फील येतो. त्याचबरोबर जवस आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण जवसात पोषक घटक खूप असतात. मिनरल असतात, विटॅमिन असतात. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं, अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचबरोबर फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळं जवस खाल्लं पाहिजे. अगोदरचे लोक चटण्या करून खायचे किंवा जवसाचं वेगवेगळं पदार्थ तयार करून खायचे. पण आजकाल आता जवस लावायचं पण कमी झाले, खायचं पण कमी झाले. त्यामुळे आपल्या आहारात जवस खूप कमी झाले. तर हे जवस खाल्लं पाहिजे. मग असे जवसाच्या उसळी असतील, चटण्या असतील आणि अजून काही पदार्थ आपण सतत खाल्ले पाहिजेत. तर असा या आजचा आपला जवसाच्या उसळीचा व्हिडिओ. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर माझ्या भटकताना फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद, टाटा, बाय बाय.